मी तुम्हाला खरं सांगते, मला आयुष्यात जास्त काही नको आहे. फक्त एका असिस्टंटची गरज आहे, जो हा पूर्ण पसारा आवरून देईल. बाकी मी करून घेईन, सगळा स्वयंपाक करून घेईल, सगळे कामं करून घेईल. फक्त घरातला पसारा साफसफाई करण्यासाठी एक असिस्टंट हवा आहे. खरं जर माझ्याकडे ही गोष्ट आहे ना, तर मी आयुष्यामध्ये खरं खूप काही करू शकते. फक्त याच गोष्टीची खरंच कमी आहे. हे मनातून बोलते बरं का मी. पसारा मीच आवरणार, पण करूनही मीच ठेवते. काय करू. तर आज आहे कन्यापूजन अमायराच्या फ्रेंडच्या घरी. तर तिला बोललेलं आहे छान प्रकारे. हा तिने ड्रेस घेतलेला आहे मिंत्रावरून. मस्तपैकी आंघोळ करून आता जाते आहे कन्यापूजनासाठी. दे बेटा, करून देते. ये ये. कन्यापूजन में कन्या ही जाएंगी ना, बॉय नहीं जाएंगे. झालं का म्हणू? खूप वेळ झाला का? बाय बाय बाय. आता अमायरा गेलेली आहे कन्या पूजनासाठी आणि ओंकार बसलेला आहे ऑफिसला. हे घे. तर आज मी करते आहे पत्ताकोबीची भाजी. फ्लिपकार्टवरून मी हे ऑइलचं बॉटल घेतलेली होती, ज्याला स्प्रे पण आहे आणि इथनं पण ओपन होतं. मला हे खूप आवडलं, कारण माझ्याकडे फक्त केटली होती पहिले, तर इथनं ओपन होते. जिथनं आपल्याला जर असं तेल टाकायचं असेल तर, आणि जर स्प्रे करायचं असेल, जसं दोशासाठी वगैरे आपण करतो ना, तर स्प्रे करायचं असेल तेव्हा पण हे बघा अशा प्रकारे स्प्रे होतं. तर मला ही बॉटल खूप आवडली आहे. जर तुम्हाला हवी असेल ही बॉटल तर मला कमेंट करा, तर मी तुम्हाला लिंक देऊन देईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही याची लिंक शोधू शकता. मी ज्या ज्या गोष्टी दाखवते त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत जाईल. कणिक मळून झालेली आहे. मिठाशिवाय चव नाही देत. हे थोड्या वेळ तेलातच होऊ देऊ, मग पाणी घालूया. तर मी फर्स्ट टाईम तुम्हाला हे सांगते आहे की माझे 3 यूट्यूब चॅनल आहेत. हे तिसरं यूट्यूब चॅनल आहे नवीन, जे मी आता सुरू केलेलं आहे. 2चे नाव मी सांगणार नाही. तुम्हाला जर कधी ते दिसलं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला आवडले तर, पण मी स्वतःहून सांगणार नाही. याचं कारण म्हणजे मी खूप बघितलेलं आहे की जेव्हा आपण स्वतःहून सांगतो, समोरच्याला त्यामध्ये इंटरेस्ट नसेल तरी पण आपण म्हटलं म्हणून त्याला सबस्क्राईब करावं लागतं. तर मी कोणालाही हे सांगणार नाही आहे की सबस्क्राईब करा अँड ऑल. जर तुम्हाला अशा प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओज बघू शकता. मी मागच्या वेळी काय केलं होतं, जेव्हा माझं पहिलं चॅनल मी ओपन केलेलं होतं ना, तेव्हा मी सगळ्या फॅमिली मेंबर्सला, त्यानंतर पूर्ण फ्रेंड्स लोकांना सांगितलेलं होतं की मी चॅनल ओपन केलं, सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करत जा वगैरे वगैरे. पण काय होतं की त्यांनाही त्यांचे कामं असतात, कदाचित त्यांना त्या कॉन्टेंटमध्ये तेवढा इंटरेस्ट पण नाही आहे, पण आपण म्हटलं म्हणून त्यांनी सबस्क्राईब केलं. आणि आपण जेव्हा व्हिडिओज टाकतो तेव्हा ते लोक बघतही नाही आणि लाईक आणि याची तर गोष्ट दूरच राहिली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की, आणि त्यांनी ना यूट्यूबला निगेटिव्ह इम्प्रेशन जातं की सबस्क्रायबर हिचे व्हिडिओज बघत नाही आहे. तर ऑब्व्हियसली ते कसे बघणार, ते आपले नातेवाईक फ्रेंड्स लोक पाहिजे ना. तेवढा इंटरेस्ट आपल्या व्हिडिओमध्ये कदाचित नसावा, ठीक आहे. आणि असेल तरी आपण बघितलेलं आहे की खूप लोक तर स्वतःच्याच लोकांना सपोर्ट करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि कोणावर जबरदस्तीही नको, कारण प्रत्येकानं इतकी कामं असतात. म्हणजे मी माझ्याकडे पाहूनच लोकांचा, इतरांचा विचारही करते की आपल्याला तरी तेवढा वेळ असतो का, आपणही कोणते चॅनल बघतो किंवा आपणही कोणते व्हिडिओज बघतो ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, राईट. तर कोणालाही याची जबरदस्ती कधी नसावी की तुम्ही सबस्क्राईब करावं, लाईक करावं, कमेंट करावं. त्यामुळे ज्याला जे आवडतं ते तो व्यक्ती बघत असतो. त्यामुळे यावेळी मी हे चॅनल ओपन करताना कोणालाही सांगितलं नाही आहे. जेवढेही सबस्क्रायबर, लाईक, कमेंट्स मला मिळतील ते सगळे ऑर्गॅनिक असेल आणि तुम्हाला आवडत असेल म्हणूनच तुम्ही या माझ्या चॅनलला, व्हिडिओजला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करणार आहात. सो आय एम व्हेरी हॅपी. कोणालाच नाही सांगितलं आहे, म्हणजे कोणालाच नाही, फक्त घरच्या माझ्या नवऱ्याला माहिती आहे बस, बाकी कोणालाच माहिती नाही. मी अशी आहे ना, स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहणारी मुलगी आहे.
मला हे खाली जाऊन गप्पा मारणं, याला त्याला फोन करणं 1-1 तास 2-2 तास विनाकारण, म्हणजे याला काही पॉईंटच नाही अशा प्रकारच्या गप्पा मारणं, यामध्ये सिरियसली इंटरेस्ट नाही आहे. त्याच्यामुळे मला इंटरेस्ट आहे त्याच गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये करत असते. व्हिडिओज बनवायला, क्रिएटिव्ह राहायला, गोष्टी करत राहायला खूप आवडतात, तर ते मी करत असते. ओके, यू आर हियर. मी करण्याला गेले. झालं का हो, कन्यापूजन? आता मी मम्मी खेळायला कसं झालं कन्यापूजन? मस्त. काय काय खाल्लं सांगा? आम्ही पनीरची भाजी आणि हं. पुरी हं. आणि खीर. अच्छा, हे हिच्याकडे होतं कन्यापूजन, एंजलकडे, हो ना? हो. आता भूक नाही आहे मग? नाही. मग आता काय करणार सुट्ट्या लागल्यावर? आम्ही खाली जाऊन पिकनिक करणार. पिकनिक म्हणजे काय पहिले हे सांगा. खाली जाऊन खेळायचं आणि खायचं. त्याला पिकनिक म्हणता तुम्ही? हो. आम्ही पिकनिक तर दुसऱ्या गोष्टीला म्हणायचो. आमची स्कूल आम्हाला कुठेतरी न्यायची, त्याला आम्ही पिकनिक म्हणायचो. तुम्ही याला पिकनिक नाव का बरं दिलंय? बिकॉज तेव्हा खाली जाऊन खूप मजा येते. म्हणजे पिकनिकमध्ये आम्ही जेवढी मजा करायचो तेवढी तुम्ही रोज करता, नाही का? हो. वाव, नाईस, एन्जॉय. बाय करा. बाय. आता जाणार की वेळ आहे? आता जाणार. निघा मग. मायर आता जेवणार नाही आहे म्हणाली, कारण ती कन्यापूजन होतं तर जेवणच आली. तर आता सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यावर मी थोडी तयारी केलेली आहे. नाही तर तुम्ही लोक म्हणाल अरे बापरे, ही निदान व्हिडिओसाठी तर थोडी तर तयार होत जा. मी फक्त पावडर आणि थोडंसं वॅसलीन वगैरे लावून आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पण मला बघताना जरा बरं वाटेल. मला स्वतःला जसं फिलिंग येत होतं की अरे आपण चॅनल ओपन केलं आणि आपण रॉ आणि रिअल कंटेंट दाखवू म्हटलं, पण ॲटलीस्ट समोरच्याला बघायला पण थोडं तर छान वाटलं पाहिजे, म्हणून तुमच्यासाठी फक्त थोडंसं पावडर लावलं आणि वॅसलीन लावलं, बस. फटाफट आता आम्ही जेवण घेतो दोघंजण. ईरान के ऐसे शब्द हैं मानो वो जंग जीत चुका हो और अमेरिका को हथियार डालने के लिए गया। ईरान ने शर्तों के साथ हमले किए। सकाळचे आता 7-8 वाजलेले आहेत. तर आधी हा चहा घेते आणि मग जाते आंघोळीला. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं, कसं वाटतं आपला व्हिडिओ बघायला? हा जो गप आहे हा आमच्या लग्नाचा आहे. काही क्षण अनुभवला असतात असं यावरती लिहिलेलं आहे आणि बाबा अजूनही. तर मला हे सांगायचं होतं की बघा, मी एक अशी मुलगी आहे हिची मॉडेल प्लस ट्रॅडिशनल प्लस स्पिरिच्युअल या सगळ्या गोष्टींना बॅलेन्स करून माझं लाईफ मी जगत असते. मी शॉर्ट कपडे पण घालणार, मी साडी पण घालणार, मी सगळे. त्यानंतर मिंत्रावरनं काही पार्सल आलेले होते, ते मी आता इथे ओपन करते आहे. त्या पार्सलमध्ये मी बोलवलेलं होतं, मी सध्या जे कलर केला ना त्यासाठी शॅम्पू आणि मास्क लागणार होतं ते बोलवलं होतं. त्यानंतर फेसवॉश बोलवले होते, आवळ्याचा ज्यूस बोलवला होता आणि अमायरासाठी शॅम्पू बोलवलेलं होतं. अशा काही गोष्टी मी मिंत्रावरनं ऑर्डर केलेल्या होत्या. काय काय इनोव्हेटिव्ह काय काय येत असताना मस्त असतं. पण हे बघा 2 मिनटात, अगदी 2 मिनटं पण नाही लागली, सेकंदामध्ये सगळे माझे नख इतक्या छान प्रकारे क्लीन झालेले आहेत. तुम्हाला हवं असेल हे तर मला सांगा. हे आहे ब्लू हेवनचं नेल पेंट रिमूव्हर, डीप अँड ट्विस्ट ओनली. त्या मानसी स्टुडिओमध्ये मी जेव्हा गेली होती कलर करायला, त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही बेस्ट कलर प्रोटेक्शन शॅम्पू जर यूज केले तर तुमचे केस छान राहतील. तर त्यांनी मला लॉरियल प्रोफेशनल पॅरिस विटॅमिनो कलर हा शॅम्पू सजेस्ट केलेला होता. त्याचंच हे कंडिशनर पण मागवलेलं होतं. कंडिशनर इन द सेन्स हे मास्क आहे. तर आता केले आहे म्हटल्यावर त्याला मेंटेन तर करावं लागेल, त्यामुळे मी हे 2 मागवलेले आहे. त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे मेंटेन करून बघूया हेअर्स कसे राहतात. तर त्यानंतर इंदुलेखा ऑइल, हे घरात सगळ्यांसाठीच छान असतं म्हणून हे मागवलेलं आहे. आणि त्यानंतर हे आहे बाय 1 गेट 1. मला जॉयचे उपटन फेसवॉश मिळाले. बाय 1 गेट 1 मिळाल्यावर पहिले तर मी ते बघेन. तर हे बघा यांची क्वांटिटी पण जास्त आहे बघा.
क्वांटिटी पण छान वाटते आहे आणि जॉयचे प्रोडक्ट्स अफोर्डेबल आणि खरंच चांगले असतात. पण हे बघा, हे 285ला आहे आणि मला बाय वन गेट वन मी घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मेंटेन करणंही गरजेचं आहे. जर नुसतंच कलर केले आणि कोणतेही शॅम्पू यूज करत आहे तर केसाचा झाडू होणार हे निश्चित. आणि यामध्ये मी अमायरासाठी बेबी शॅम्पू आहे, हे अमायरासाठी मागवलेलं आहे मी. टुकोचं शॅम्पू हे फर्स्ट टाईमच मागवलेलं आहे मी. रिठा, हिबिस्कस, ऑलमंड, ब्राह्मी हे सगळं आहे याच्यामध्ये. आणि टिअर फ्री आहे, टँगल्स फ्री आहे. आणि अमायराचे केस खूप लॉंग आहे तुम्ही जर पाहिले असेल तर. त्यामुळे मग मी म्हटलं की अशा प्रकारचे शॅम्पू घेऊया, बघूया. याचा रिझल्ट मी पहिल्यांदा मागवला, त्याच्यामुळे कसा आहे काय ते काही मला माहिती नाही. ते यूज केल्यावरच मी तुम्हाला सांगेन. अजून माझे काही कामं बाकी होते त्यामुळे मी आता लॅपटॉप घेऊन बसलेली होती. दुपारचा वेळ माझा असाच असतो, सगळे कामं करून बसायचं लॅपटॉपवर. आणि जे काही मी फ्रीलान्सिंग वर्क करते ते मी करत असते दुपारच्या वेळी. आणि मगाशी तुम्हाला दाखवायचं राहून गेलं की हे पण ज्यूस एक त्यामध्ये होतं, कपिवाचं आवला ज्यूस. याच्यामध्ये एक डायफ्री ज्यूस पण येतं, डायबिटीजवाल्यांसाठी खूप छान असतं. ते मी ओंकारसाठी मागवते, तर ते पण मला मागवायचं होतं पण ते अवेलेबल नव्हतं. तर मग मी हे जे आवळा ज्यूस होतं हे मागवलेलं आहे. आणि आवळा ज्यूस सगळ्यांसाठी छान असतं, त्याच्यामुळे मग हे मागवलेलं आहे. तर आत्ताच आलेलं आहे, तर घेऊन मला बघायची इच्छा आहे की कसं आहे हे. पहिल्यांदा घेते मी आवळ्याचं ज्यूस. कलर तर बघा किती वेगळा आहे. 1 2 2 2 अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी हे 2 काय म्हणतो आपण झाकण टाकून बघते कसं लागते ते. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि 1 बर्फ टाकते, उन्हाळ्याचं छान वाटेल. छान आहे, मस्त आहे. थँक्यू. पिऊन बघ कसं वाटलं. खूपच बढिया. आता संध्याकाळ झालेली आहे आणि अमायरा मगाशी जेव्हा आली घरी तेव्हा पडली. कशी पडली बेटा? समोरून गाडी येत होती आणि ना समोरून गाडी येत होती आणि मग माझा बॅलन्स गेला आणि मग मी पडली. खूपच जोरदार पडली आहे बिचारी. दाखव, हे बा खूपच जोरदार लागला तिला. आता बरं वाटत आहे? दुपारी थोडा वेळ आराम केला तर थोडं छान वाटतंय तिला, है ना म्हणून? आम्ही जेवताना बघत होतो आमचे व्हिडिओ नवीन असल्यामुळे. आता इथे अमायरा बघत आहे. तुम्ही बघत आहात की नाही आम्हाला सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.